हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा, चॅप्टर नंबर 8ला आपण सुरुवात करतो आहे. चॅप्टरचं नाव तुम्हाला दिलं आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्यालाच आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट असं पण म्हणतो आहे. याच्या अगोदर 11thला असताना आपण एस ब्लॉक एलिमेंटचा स्टडी केला आहे. त्याच्यानंतर पी ब्लॉकमधले काही ग्रुप जे आहेत 13, 14, 15चा स्टडी आपण 11thला केला आहे. पी ब्लॉकमध्ये उरलेले ग्रुप जे आहे 16, 17, 18 याचा स्टडी आपण 12thला केला आहे. अँड द रिमेनिंग पार्ट फ्रॉम युअर पिरियॉडिक टेबल दॅट वन इज अ डी अँड एफ ब्लॉक, दॅट इज ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर बिकॉज इट कॅरीज द वेटेज ऑफ 6 मार्क्स and with option it having the weightage of 8 marks. 6 मार्काचं चॅप्टर आहे. विथ ऑप्शन्सचा जर विचार केला तर 8 मार्काचं वेटेज ह्या चॅप्टरला तुमचं दिलेलं आहे. म्हणजे 70 मार्क्सपैकी 6 किंवा 8 मार्काचा विचार केला तर नियर अबाउट 10% मार्क्स जे आहेत ते ह्या चॅप्टरसाठी तुम्हाला दिलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट असं हे चॅप्टर मित्रांनो, तेवढं सिम्पल पण आहे जर व्यवस्थित आपण समजून घेतलं तर. बघा, 11thला असताना सेपरेट एक पिरियॉडिक टेबलवर चॅप्टर पण आपण घेतला आहे आणि त्याच्यात तुम्हाला माहिती आहे पिरियॉडिक टेबल इज डिव्हायडेड इंटू 4 ब्लॉक्स. 4 वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये पिरियॉडिक टेबल हा डिव्हाइड झाला आहे. एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईड, एक्स्ट्रीम राईट हँड साईड, मिडल ऑफ द पिरियॉडिक टेबल, बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल. तर ह्या एक्स्ट्रीम लेफ्ट, राईट, मिडल, बॉटमला नेमकं कुठले ग्रुप्स आहेत यू नो दॅट व्हेरी वेल. तुम्हाला चांगलं माहिती आहे. परत एकदा थोडक्यात सांगतो आहे. जर तुम्ही ह्या आउटलाईनचा विचार केला मित्रांनो, आउटलाईन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भरपूर वेळेस आपण काढले, क्वेश्चन्स पण आपण त्याच्यावर विचारले आहेत. तर ह्या आउटलाईनला एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडचा जर विचार केला देन एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईड जे असेल इट कम्प्रायझेस युअर एस ब्लॉक. इथं असेल तुमचा एस ब्लॉक विच कन्सिस्ट ऑफ ओनली 2 ग्रुप्स, ग्रुप 1 अँड ग्रुप 2. पिरियॉडिक टेबलमध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे. इट इज मेड अप ऑफ 18 वर्टिकल कॉलम्स दॅट आर कॉल्ड ॲज ग्रुप्स अँड 7 हॉरिझॉन्टल रोज विच आर कॉल्ड ॲज द पिरियड्स. पिरियडचा विचार केला तर 1 to 7 पिरियड त्या ठिकाणी असतात मित्रांनो आणि ग्रुप्स आहे 1 to 18 असतात. यू नो दॅट व्हेरी वेल. तर एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईड जो आहे त्याच्यामध्ये तुमचा एस ब्लॉक आहे. एक्स्ट्रीम राईट हँड साईडचा जर विचार केला मित्रांनो, हिअर एक्स्ट्रीम राईट हँड साईड इज नथिंग बट युअर पी ब्लॉक एलिमेंट्स. एवढा जो पार्ट असेल मित्रांनो हा असेल तुमचा पी ब्लॉक एलिमेंट्सचा फ्रॉम ग्रुप 13 टू शेवटचा जो ग्रुप येतो 18. 1 to ग्रुप म्हणजे एस ब्लॉक, 13 to 18 जो आहे तो तुमचा पी ब्लॉक आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये जे एलिमेंट आहेत म्हणजे एवढ्या पार्टमध्ये जे एलिमेंट प्रेझेंट आहेत दीज एलिमेंट्स आर युअर डी ब्लॉक एलिमेंट्स. अँड हिअर दीज आर फ्रॉम ग्रुप 3 टू ग्रुप 12. इन ऑल टोटल जर विचार केला तुम्ही 3 to 12चा तर 10 ग्रुप्स आर प्रेझेंट. इकडे 2 ग्रुप आहेत, इकडे 6 ग्रुप आहेत 13 to 18 आणि मधले जे 10 ग्रुप आहेत दॅट आर युअर डी ब्लॉक एलिमेंट. आणि हे जे डी ब्लॉक एलिमेंट आहेत मित्रांनो, दिस डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी ट्रान्झिशन एलिमेंट्स. ह्या डी ब्लॉकलाच काय म्हणणार तुम्ही, ट्रान्झिशन एलिमेंट्स. At the same time, if we consider the bottom of the periodic table, there are 2 rows. 2 rows तुम्हाला दिसत आहेत. Every row contains the 14 elements, 1, 4, and these 2 rows are lengthened and actinide. Collectively, these are called as F block elements. हे जे मित्रांनो हे तुमचे काय असणार आहे मग, these are your F block elements. 14 एलिमेंटच्या 2 सिरीजेस आहेत दॅट आर युअर एफ ब्लॉक एलिमेंट अँड दिस एफ ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे तुमचे ट्रान्झिशन आणि याला म्हणणार तुम्ही इनर ट्रान्झिशन. म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात
एक सेंट्रल आयडिया आली असेल की कुठले एलिमेंट्स कुठं प्रेझेंट आहेत. बरोबर आहे. दिज आर अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स. इकडे आपण बघितलं हॅलोजन्स, इनर्ट गॅसेस, चॅल्कोजेन्स, बरोबर आहे, निक्टोजेन्स, नायट्रोजन फॅमिलीमधले एलिमेंट्स आहेत. तर असे भरपूर साऱ्या एलिमेंट्सला आपण नेमिंग केलेलं आहे. तर सेंटरचा जो पार्ट आहे एस आणि पी मधला तो तुमचा डी ब्लॉकचा आहे, तो म्हणजे तुमचा ट्रान्झिशन एलिमेंट, खालचा तुमचा इनर ट्रान्झिशन. तर हा डी आणि एफ ब्लॉकचा स्टडी जो आहे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचं आहे. मग त्याच्यातला डी ब्लॉक हा जो पार्ट आहे मित्रांनो, ह्या डी ब्लॉकला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. डी ब्लॉक दॅट इज, त्या डी ब्लॉकलाच काय म्हटलं आपण, दॅट इज युअर transition elements. D block elements are called as the transition element. मग सर्वात अगोदर प्रश्न उपस्थित राहतो मित्रांनो की ट्रान्झिशन का म्हटलं असेल. these elements present between, बघा हे जे एलिमेंट आहेत कुठं प्रेझेंट आहेत रे, these elements present between highly electropositive element as block highly electropositive element आहेत. And if you consider the P block element जे आहेत, P block हा versatile आहे, you know that. It contains metals, non-metals, metalloids. एक झिगझॅग लाईन तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, 11th ला असताना 10th ला असताना तुम्ही बघितलेली आहे. अशा पद्धतीने एक झिगझॅग लाईन आहे तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये दिलेली आहे तुम्हाला. ह्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँडला जर विचार केला तर मेटल्स आहेत, राईट हँडला विचार केला तर नॉन मेटल्स आहेत, आणि अलॉंग द झिगझॅग लाईनचा जर विचार केला तुम्ही तर धीज आर द मेटॅलॉइड्स. म्हणजे इथं सर्व प्रकारची इलेमेंट आहेत, वर्सॅटाईल आहे. हे हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे मेटल्स, हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स, हे पण मेटल आहेत पण त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी थोडीशी कमी आहे. आणि या दोघांच्या मध्ये हे तुमचे डी ब्लॉक इलेमेंट आहेत, दोघांच्या मध्ये त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन. म्हणजे यांचे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा मेटॅलिक कॅरेक्टरचा विचार केला तर यांचं मेटॅलिक कॅरेक्टर याच्यापेक्षा कमी आहे आणि याच्यापेक्षा जास्त आहे, कारण की हे खूप हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, जास्त मेटॅलिक कॅरेक्टर आहेत, हे खूप कमी मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. आणि त्यांच्यामधलं मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे त्याची टेंडन्सी डी ब्लॉकची आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण ट्रान्झिशन एलिमेंट. बरोबर आहे. आता ट्रान्झिशन एलिमेंटचा अर्थ आपल्याला समजलं, बिकॉज दे शो द प्रॉपर्टीज इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक. एस आणि पी ब्लॉकच्या मधल्या प्रॉपर्टीज ते आपल्याला दाखवतात. दॅट्स वाय दिज आर युअर ट्रान्झिशन एलिमेंट्स. मग ह्या ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन नंतर डी ब्लॉकची एलिमेंटची डेफिनेशन जी ऑलरेडी आपण बघितली 11th असताना, एस पी डी एफ सर्व डेफिनेशन बघितल्यात आपण. तर डी ब्लॉक कोणाला म्हणणार, लक्ष द्या व्यवस्थित, काय डेफिनेशन लिहून घ्या सोबतच, कारण की ह्या चॅप्टरच्या कुठल्याच प्रकारच्या नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत मित्रांनो. ज्या तुम्ही जनरली मी तुम्हाला PDF फॉर्ममध्ये पाठवतो त्या तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये मिळणार नाहीत, म्हणून लक्षात ठेवायचं. बघा आता डी ब्लॉकची डेफिनेशन काय करणार तुम्ही, द एलिमेंट्स इन विच डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन, लास्ट इलेक्ट्रॉन, शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन ज्याला म्हणतो आपण, द एलिमेंट्स इन विच डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर, शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं एंट्री करतो, डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द डी ऑर्बिटल ऑफ सेकंड लास्ट सेल. आता सेकंड लास्ट सेलला म्हणतो आपण पेनल्टीमेट सेल. बरोबर आहे. डी ब्लॉक एलिमेंटमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं एंट्री करतो रे, तर सेकंड लास्ट सेलमध्ये. लास्ट सेल जी आहे ती तुमची व्हॅलन्स सेल असते, त्याच्या अगोदरची सेल म्हणजे पेनल्टीमेट सेल आहे. बरोबर आहे. त्या सेलच्या डी ऑर्बिटलमध्ये आपण डी इलेक्ट्रॉन जो शेवटचा तो एंट्री करणार, म्हणून त्याला म्हणणार तुम्ही डी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे शेवटून दुसरी सेल जी आहे मित्रांनो, दॅट वन इज युअर पेनल्टी. ट्रिगर सेलचे नावं तुम्हाला माहिती असले पाहिजे. शेवटची सेल म्हणजे व्हॅलन्स सेल, आउटरमोस्ट सेल, लास्ट सेल, शेवटच्या सेलच्या बद्दल. सेकंड लास्ट सेल इट इज कॉल्ड द पेनल्टीमेट सेल. आणि शेवटून तिसरी जी असते ती अँटी पेनल्टीमेट सेल और प्री पेनल्टीमेट सेल. बरोबर आहे. हे तिघं नेमिंग जे आहेत ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. मग बघा मित्रांनो, त्या ठिकाणी डी ब्लॉकमधला शेवटचा इलेक्ट्रॉन हा शेवटच्या सेलमध्ये जात नाही, तो शेवटून दुसऱ्या सेलमध्ये जातो. शेवटून दुसरी सेल आणि त्या दुसऱ्या सेलचं पण काय डी ऑर्बिटल, कारण की सेल्समध्ये सबसेल असतात.
सबसेल्स या SPDFने आपण दाखवतो आणि या सबसेल्समध्ये परत ऑर्बिटल असतात. जसं डीमध्ये 5 ऑर्बिटल DX, DY, DZ, DXY, DX2Z सर्व आपण सॉरी 11thला असताना बघितलं आहे. PX, PY, PZ हे सर्व बघितलं आहे आपण, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने the elements in which a differentiating electron enters into the d orbital of penultimate cell, second last cell, शेवटून दुसऱ्या सेलच्या डी ऑर्बिटलमध्ये जर इलेक्ट्रॉन एंट्री करत असेल तर त्याला म्हणणार मित्रांनो तुम्ही डी ऑर्बिटलमध्ये एंट्री करत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही डी ब्लॉक एलिमेंट. देज आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. मग नेमकं आता ह्या ट्रान्झिशन एलिमेंट्सचा आपल्याला आता विचार करायचा आणि मग ट्रान्झिशन संपल्यानंतर आपण इनर ट्रान्झिशन म्हणजे एफ ब्लॉक एलिमेंट्सकडे जाणार. ओके, मग आता ह्या ट्रान्झिशन एलिमेंटचा जर विचार केला देन हिअर इट इज अ ट्रान्झिशन एलिमेंट दॅट इज डी ब्लॉक एलिमेंट कन्सिस्ट ऑफ 4 सिरीजेस. ह्या डी ब्लॉक एलिमेंटमध्ये जर विचार केला आपण तर 4 सिरीजेस आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा सिम्पली तुम्हाला दाखवायचं असेल तर ही फर्स्ट सिरीज, देन सेकंड सिरीज, देन थर्ड सिरीज अँड धिस 4 सिरीज. 1 2 3 4 4 सिरीजेस आहेत. डी ब्लॉक एलिमेंट कन्सिस्ट ऑफ 4 सिरीजेस. त्यातली पहिली जी सिरीज आहे मित्रांनो दॅट फर्स्ट सिरीज इज नोन ॲज 3D series, then 4D series, 5D and 6D series. तुम्हाला म्हटलं मी की सेकंड लास्ट सेलचं जे डी ऑर्बिटल आहे, पेनल्टिमेट सेलचं जे डी ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एंट्री करतो. तर बघा 3D सिरीज, तिसरी सेल त्याच्यातलं डी ऑर्बिटल, चौथ्या सेलचं डी ऑर्बिटल, 5व्या सेलचं, 6व्या सेलचं इथं इलेक्ट्रॉन एंट्री करतो म्हणून त्याला 3D, 4D, 5D, 6D सिरीज म्हणणार. अँड every series contains, लक्ष द्या, 10 elements each. म्हणजे इथं 10 एलिमेंट आहेत कारण की आपण म्हटलं 3 to 12 म्हणजे 10 ग्रुप झालं आहे. याच्यात 10 एलिमेंट, याच्यात पण 10 एलिमेंट, याच्यात पण 10 एलिमेंट, याच्यात पण 10 एलिमेंट, 4 सिरीजेस, प्रत्येकामध्ये 10 एलिमेंट. मीन्स इन ऑल टोटल इफ यू कन्सिडर द डी ब्लॉक एलिमेंट्स देन टोटली 14 एलिमेंट्स आर प्रेझेंट. 40 एलिमेंट मित्रांनो त्या ठिकाणी प्रेझेंट असतील 3D, 4D, 5D, 6D. मग आता ह्या सिरीजेसचा जर आपण विचार केला तर ह्या सिरीजेसमध्ये कुठलं एलिमेंट्स आहे. याच्यात 10 एलिमेंट आहेत, याच्यात पण 10 एलिमेंट, याच्यात पण 10 एलिमेंट, याच्यात पण 10 एलिमेंट. तर बघा त्यातली पहिली सिरीज जो आहे 3D सिरीज ज्याच्यामध्ये 10 एलिमेंट प्रेझेंट आहेत. मग ह्या 3D सिरीजमधले 10 एलिमेंट जे असतील मित्रांनो त्यातला पहिला जो एलिमेंट आहे तो आहे तुमचा स्कँडियम. कारण की इथं जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन असतो, इकडे हेलियम असतो, त्याच्यानंतर निऑन असतो, नंतर अर्गॉन असतो. अर्गॉन ज्याचा ॲटॉमिक नंबर 18, नंतर असतो तुमचा बघा या ठिकाणी पोटॅशियम 19, कॅल्शियम आणि मग इथं तुमचा स्कँडियम. हळूहळू येतं एक एक एलिमेंट आणि शेवटचा जो एलिमेंट असेल मित्रांनो तोच तुमचा झिंक. स्कँडियमपासून तर झिंकपर्यंत स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 21. बघा इथं अर्गॉन 18, 19, 20, 21, 21, 22, 23 अप टू 33, 0 असे 10, 21 ते 30. म्हणजे या ठिकाणी स्कँडियम टू झिंकचा ॲटॉमिक नंबर आहे 30. असे हे 10 एलिमेंट जे आहेत हे तुमच्या पहिल्या सिरीजमध्ये 3D सिरीजमध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवा, याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. फर्स्ट एलिमेंट, लास्ट एलिमेंट, दिस इज इम्पॉर्टंट. बघा आता जसं 3D सिरीजचा विचार केला मित्रांनो आपण, तसंच जर आपण आता 4D सिरीजचा विचार केला तर ह्या 4D सिरीजमध्ये सुद्धा किती एलिमेंट असतील रे? अगेन इन द 4D सिरीज देर आर 10 एलिमेंट्स. मग त्याच्यातला पहिला जो एलिमेंट आहे तो आहे तुमचा इट्रियम. पहिला एलिमेंट कुठला? इट्रियम. आणि तुम्हाला जर विचारायचं ॲटॉमिक नंबर काय असणार, सहज तुम्ही सांगणार हा जर 30 आहे तर हा 31 असला पाहिजे. नाही मित्रांनो, बघ हा 30 तुम्हाला दिसतो इकडे, हा 30 झिंक, पण इथं पुढे 6 एलिमेंट आहेत अजून त्याच्या पुढचे, बरोबर आहे. म्हणजे 36 झाला तो. 6 एलिमेंट 30 नंतर 36, इथलं 37, 38 आणि मग इथं हा तुमचा
इट्रियम जो असेल तो सुरू होईल आणि हळूहळू त्याचा ॲटॉमिक नंबर वाढेल. मग इट्रियमचा ॲटॉमिक नंबर काय असेल? 36, 37, 38. डेफिनेटली इट इज युअर 39. म्हणजे इट्रियम असा एलिमेंट आहे की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 39 आणि ती सिरीज जी आहे इट एंड्स विथ कॅडमियम ज्याचा ॲटॉमिक नंबर असेल 48. 10 एलिमेंट आपल्याला घ्यायचे आहेत. एक एक ॲटॉमिक नंबर वाढवत गेले तर 10वा जो एलिमेंट येईल तो बरोबर कॅडमियम. त्याचा ॲटॉमिक नंबर असेल तुमचा 48. बघा इट्रियम टू 48 नंबरचा जो आहे तो आहे तुमचा कॅडमियम. मग परत जर तुम्ही ह्या कॅडमियमचा विचार केला 48 पुढे 6 आणि हे 2 8 48 46 इथं जो एलिमेंट असेल त्याचा ॲटॉमिक नंबर असेल तुमचा 57. मग त्या 57 पासून कोणाची सुरुवात होईल रे? 5D सिरीजची सुरुवात होईल 57 पासून आणि तो असतो तुमचा लॅन्थॅनम. व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. बघा लॅन्थॅनम फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की ही जी सिरीज आहे या सिरीजला म्हटलं आहे आपण लॅन्थॅनॉइड्स. ही जी पहिली सिरीज आहे त्याला काय म्हणतो आपण? दिस इज युअर लॅन्थॅनॉइड सिरीज. आणि ही जी सिरीज आहे ही ॲक्टिनॉइड सिरीज आहे मित्रांनो, कारण की लॅन्थॅनमचा ॲटॉमिक नंबर आपण बघितला 57. याच्यानंतर 58 पासूनचे 14 एलिमेंट जे आहेत ते 14 एलिमेंट 71 पर्यंत 51 to 71चे एलिमेंट इथं असतात. मग लॅन्थॅनम नंतर इथं जो एलिमेंट येईल तो 71 नंतरचा येतो. इथं डायरेक्ट लॅन्थॅनम नंतर 72 कोणाचा आहे? हाफनियमचा आहे. एच एफ म्हणजे हायड्रोजन फ्लोराईड नाही, एच एफ म्हणजे हाफनियम. तर लॅन्थॅनम नंतर डायरेक्ट एच एफ येतो. 57 नंतर डायरेक्ट 72 73 74 75 76. मग असं कुठपर्यंत झालं? 10 एलिमेंट आपल्याला फिलअप करायचे आहेत. आपण जस्ट म्हटलं जर 21 ते 30 बरोबर 10 एलिमेंट होत आहे. त्याच्यानंतर 39 39 to 48 परत 10 एलिमेंट झाले. मग असं 57 to 67 किंवा 66 10 एलिमेंट तसं नाही आहे, कारण की 14 एलिमेंट खाली आले आहेत लॅन्थॅनाइड सिरीजमध्ये. म्हणून जो ॲटॉमिक नंबर चेंज होईल तो थोडासा वेगळा असेल. 14 एलिमेंट्स म्हणजे 14+ तुम्हाला रेडी करावं लागेल. मग ह्या सिरीजचा जर विचार केला मित्रांनो 5D सिरीज इट एंड्स विथ मर्क्युरी. तुम्हाला माहिती आहे, यू नो अबाउट दॅट, अँड दॅट वन हॅविंग द ॲटॉमिक नंबर 8080. तरी झाले 5D सिरीज. मग एवढा फरक का पडला? तर मधले 14 एलिमेंट इकडे आले. त्याच्यानंतर इकडे तुमचा ॲक्टिनियम. मग परत ह्या 6D सिरीजची जी सुरुवात असेल मित्रांनो ही कोणापासून झालं असेल? ॲक्टिनियम. आणि इथले जी एलिमेंट असेल ते ॲक्टिनियम नंतरचे आहेत. लॅन्थॅनम नंतरचे म्हणून लॅन्थॅनॉइड्स, ॲक्टिनियम नंतरचे म्हणून ॲक्टिनॉइड्स. आणि ह्या ॲक्टिनियमचा जर विचार केला मित्रांनो तुम्ही तर याचा ॲटॉमिक नंबर आहे 89. मग इथं तुमचे 90 पासूनचे एलिमेंट 103 पर्यंत ते असणार आहेत 14 एलिमेंट. मग 104 इथं 10 बघाल 57 नंतर डायरेक्ट 72. तसं या ठिकाणी हा 89 जो आहे याच्यानंतरचा एलिमेंट जो असेल तो असेल तुमचा RF म्हणजे रुदरफोर्डियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 104. मग 105 6 7 तसा तो CN पर्यंत जातो. CN मीन्स कॉपर्निसियम. असे जर विचार केला तुम्ही तर 10 + 14 24 एलिमेंट्स होतात मित्रांनो. पण ॲक्च्युली आपण इथं फक्त 10 एलिमेंटचा विचार करतो, कारण 14 जे आहेत ते तुमच्या ॲप ब्लॉकमध्ये ॲक्टिनाइड सिरीजमध्ये आहेत. म्हणजे याचा पण स्टडी तुमच्यासोबत होतं आहे, पण त्यावेळेस आपण परत डिटेल बघणार. तर अशा पद्धतीने 3D 4D 5D 6D प्रत्येक सिरीजमध्ये 10 एलिमेंट्स आहेत. आणि प्रत्येक सिरीजचा जर विचार केला तर इन ऑल टोटल देर आर 14 एलिमेंट्स ईच. म्हणजे झालं ना की किती एलिमेंट्स त्या सिरीजमध्ये आहेत त्याच्यानुसार आपण विचार करतो आहे मित्रांनो. मग या प्रत्येक सिरीजच्या एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल? जसं आता या ठिकाणी स्कँडियमचा जर विचार केला तुम्ही मित्रांनो, इथं तुम्हाला ऑलरेडी म्हटलं आहे मी हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन.
अँड रेडॉन ह्या प्रत्येक सिरीजचा जर विचार केला तर ह्या पद्धतीने इलेमेंट जे आहेत मित्रांनो ते इलेमेंट्स आपण लिहू शकतो मित्रांनो, बरोबर आहे. म्हणजेच 3D सिरीजची सुरुवात जी इथून होते त्याच्या अगोदरचा एलिमेंट कुठला आहे रे, इनर्ट एलिमेंट अर्गॉन आहे. 4D सिरीजच्या अगोदरचा क्रिप्टॉन आहे, त्याच्या अगोदरचा घ्यायचा आपल्याला प्रोसिडिंग एलिमेंट घेतो आपण. 5D सिरीजच्या अगोदरचा झिनॉन आणि 6D सिरीज जी त्याच्या अगोदरचा रेडॉन, बरोबर आहे. मग तुम्ही जर ह्या 3D सिरीजचा विचार केला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण कशा पद्धतीने लिहिणार, त्याचा अगोदरचा एलिमेंट जो आहे तो आहे अर्गॉन. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन डिटेल लिहिण्यापेक्षा आपण काय लिहिणार, अर्गॉनसारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. मग अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 18 आहे. आपल्याला 21 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहेत. मग राहिलेले इलेक्ट्रॉन जे असतील ते कशा पद्धतीने फिलअप होतील, 3D 1 4s2. 3D नंतर लिहिला तरी पण चालेल, कारण की सगळ्यात शेवटी हा भरला जातो, पण अगोदर थर्ड सेल आहे म्हणून त्याला अगोदर लिहिला आपण. बघा अर्गॉन 18, 19, 20, 21 झालं आहे. मग 22 जो एलिमेंट असेल स्कँडियम नंतर तुमचा टिटॅनियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर क्रोमियम, मँगनीज, हे सर्व एलिमेंट्स आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो. मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल आणि शेवटी झिंक असणार. स्कटी वक्र म्हण फेकोनी कुज असं ते सेंटेन्स आपण तयार करतो. स्कटी वक्र म्हण फेकोनी कुज झाले हे 10 एलिमेंट्स, बरोबर आहे. मग पहिल्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, दुसऱ्याचं असेल तर 3D2, 3D4, 3D5, 36, 37, 38, 39, 3D10. झिंकचं काय असेल रे, 3D10. म्हणून मी सहज या ठिकाणी लिहिलं, याच्यात बदल होत नाही आहे. 3D1 to 3D10 एक कॉमन जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी लिहून टाकलं. कोणाचं, 3D सिरीज एलिमेंट्स फ्रॉम अर्गॉन 3D1 to 10 4s2 असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे सहज तुम्हाला समजेल की नेमकं बदल जो आहे मित्रांनो तो कुठं होतो आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला नेक्स्ट सिरीजचा, तर नेक्स्ट सिरीजमध्ये तुमचा क्रिप्टॉन त्याच्या अगोदर आहे. बघा ह्या सिरीजच्या अगोदर काय रे, क्रिप्टॉन आहे. म्हणून क्रिप्टॉन 36 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. क्रिप्टॉन 36. आपल्याला काय पाहिजे, 39, 3 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहिजे. मग ही 4D सिरीज, 4Dला सुरुवात होते बघा इथून, 4D 1 2 3 अप टू 10. हळूहळू एक एक इलेक्ट्रॉन त्या 4Dमध्ये भरला जातो म्हणून त्याला 4D म्हणणार. 3Dमध्ये इलेक्ट्रॉन भरला जाईल तर 3D, 5Dमध्ये इलेक्ट्रॉन भरला जाईल तर 5D, 6D. अशा पद्धतीने सहज त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण घेणार. आणि हा 5s2. बघा तुम्हाला मगाशी म्हटलं होतं मी की डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत त्यांना आपण डी ब्लॉक का म्हणतो, तर शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं एंट्री करतो, डी ऑर्बिटलमध्ये. पण ते डी ऑर्बिटल कोणाचं असतं रे, सेकंड लास्ट सेल. बघा 5वी सेल म्हणजे लास्ट सेल आली, 5च सेल त्याच्यामध्ये समजा, त्याच्या अगोदरची 4थी सेल. इथं 4थी सेल शेवटची, त्याच्या अगोदरची. इथं इलेक्ट्रॉन एंट्री करतो, इथं इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन इथं एंट्री करतो, इथं नाही. सगळ्यात शेवटी तो इथं येणार सेकंड लास्ट सेलमध्ये. म्हणून त्याला म्हटलं आपण सेकंड लास्ट सेलचं डी ऑर्बिटल, म्हणून त्याला म्हटलं आपण डी ब्लॉक एलिमेंट्स. मग परत या ठिकाणी जर तुम्हाला डिटेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जनरल द्यायचं असेल तर 4D 1 to 10 तुम्ही म्हणणार मित्रांनो. आणि 4D 1 to 10 म्हणजे प्रत्येक एलिमेंट जो मध्ये येणार त्या प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मग तसंच या 5D सिरीजचा जर विचार केला तर 5Dमध्ये परत कसं लिहिणार रे, याच्या अगोदर कुठला एलिमेंट आहे तुमचा, झिनॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 54. बघा 18, 36, 54, 3 इलेक्ट्रॉन राहिल्या तर 57 भरायचे आहेत. मग 3 इलेक्ट्रॉन कुठं भरणार आहे, ही 5D सिरीजला भरायला सुरुवात होईल. आणि 6s2 मग 5D काय असणार आहे, 1 to 10. खूप सिम्पल आहे मित्रांनो. म्हणजे एकाचं जर तुम्हाला समजलं तर सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला समजेल. आर्यन, रेडॉन 86, इथं आहे तुमचा 89. परत 3 इलेक्ट्रॉन फिलअप करायची. ही 6D सिरीज आहे, 6D पासून सुरुवात होईल. नेक्स्ट वन इज युअर 7s2 1 to 10. तर अशा पद्धतीने प्रत्येक एलिमेंट जो आहे त्याचं
इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे मित्रांनो ते सहज आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे प्रत्येक सिरीजसाठीचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जर आता आपण ह्या एलिमेंटचा विचार केला, जसं या ठिकाणी तुम्हाला झिंक दिला आहे, झिंकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय देणार तुम्ही? 3D10, 4D10, याचं 4D10, याचं 5D10, याचं 6D10. आणि D10 असलं म्हणजे काय रे? डी ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड. तुम्हाला माहिती आहे एसची कपॅसिटी 2ची असते, पीची 6ची असते, डीची 10ची असते आणि एफची 14ची असते, 14ची असते. म्हणून या ठिकाणी मित्रांनो हे सर्व एलिमेंट असे आहेत की यांचं डी ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड आहे. दीज आर नॉट ॲक्च्युअली द डी ब्लॉक एलिमेंट. ॲक्च्युअली ते डी ब्लॉक एलिमेंट नाही आहेत, बट देअर प्रॉपर्टीज, सम व्हॉट प्रॉपर्टीज आर सेम ॲज these elements. That's why these are included in that D block. कारण की आपल्याला डी ऑर्बिटल इनकम्प्लीट फील्ड असेल तर त्याला तुम्ही डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणणार. इथं तसं होत नाही आहे ह्या एलिमेंटच्या बाबतीत, बरोबर आहे. तरी झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर इच सिरीज. प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुमच्या समोर आहे. मग पर्टिक्युलरली जर आपण एखाद्या सिरीजच्या एलिमेंटचा विचार केला मित्रांनो, जसं आता 3D सिरीज तुमच्या समोर आहे. मग ह्या 3D सिरीजमध्ये तुम्हाला वेगवेगळे एलिमेंट्स मी सांगितलं आहे. 3D सिरीजमधला पहिला एलिमेंट आहे बघा, 3D सिरीज एलिमेंट्स, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. बघा पहिला जो एलिमेंट आहे तो आहे तुमचा स्कँडियम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं देणार? त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑलरेडी आपण बघितलं आहे. अर्गॉन, देन 3D1, देन 4s2. दिस इज द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. बघा याचं एक्सपेक्टेड आणि दुसरं असतं ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. शॉर्ट नोटेशन मी दाखवतो आहे. एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड, बोथ द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स आर सेम. जे त्याचं एक्सपेक्टेड आहे तेच त्याचं ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर स्कँडियम, नंतर टिटॅनियम. त्याच्यासाठी पण काय असणार आहे? अर्गॉन. एक इलेक्ट्रॉन तुम्हाला वाढवायचा आहे, वाढवला आपण अर्गॉन 18. त्याच्यानंतर हे 4, 18 4 22, बरोबर आहे. झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. अगेन एक्सपेक्टेड ॲज वेल ॲज ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज सेम. त्याच्यानंतर स्कँडियम झालं, टिटॅनियम झालं, व्हॅनाडियम 23, अर्गॉन 3D3, 4s2. 4s मध्ये बदल होत नाही आहे मित्रांनो. झालं बघा 21, 22, 20, 18 आणि हे 5, 23 झालं, बरोबर आहे. पुढचं एलिमेंट फार महत्त्वाचं. याच्यावर तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, एंट्रान्सला पण विचारला जाऊ शकतो. अँड दॅट वन इज युअर क्रोमियम. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 24, अर्गॉन 3D4, 4s2. दिस इज द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. बघा हे ऑलरेडी एक्सपेक्टेड आपण लिहितोच आहे. दिस इज द एक्सपेक्टेड अँड दिस इज द ऑब्झर्ड. जे एक्सपेक्टेड आहे तेच ऑब्झर्ड पण आहे, पण इथं मात्र ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे ते वेगळं आहे मित्रांनो. अर्गॉन 3D5, 4s1. बघा अर्गॉन 18 आणि हे 6 24 झाले, 24. मग असं का झालं असेल? एक्सपेक्टेड वेगळं आहे असं आपल्याला वाटत होतं की असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आलं पाहिजे. 11ला बघितलं आहे, पण हे थोडंसं वेगळं आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला आत्ताच म्हटलं मी, एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, पीमध्ये 6 असतात, डीमध्ये 10 असतात आणि एफमध्ये 14 असतात. जर आपण एक इलेक्ट्रॉन जो आहे ह्या 4s मधला इकडे शिफ्ट केला, म्हणून बघा एक इलेक्ट्रॉन शिफ्ट झालं म्हणून 4s1 झाला, म्हणजे एक्झॅक्ट हाफ फील्ड झालं. ते हे पूर्ण भरलेलं आहे, आता ते हाफ फील्ड झालं. पण 3Dचं काय झालं रे? 3D4
3d5 3d5 d5 डीची कपॅसिटी 10ची आहे. आता एक्झॅक्ट हाफ फिल्ड ते झालं आहे, 5 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आले आहेत. मग टू अचीव द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव करायची आहे. म्हणून एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन जो याच्यातला इकडे शिफ्ट झाला आहे, कारण की ऑलरेडी हे स्टेबल आहे पण हे अनस्टेबल आहे. इथं मात्र दोघं स्टेबल झालं आहे म्हणून एक इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर झाला. 3d5 हाफ फिल्ड कंडिशन मेंटेन झाली म्हणून इथलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन चेंज होईल. असंच तुमचं आता पुढचं जो असेल मँगनीज, पुढची इलेमेंट्स फक्त तुम्हाला लिहून देतो. मँगनीज 25 ॲज इट इज असणार, म्हणजे काय रे 3d5 4s2 बरोबर आहे. त्याच्यानंतर आयर्न Fe26 3d6 4s2 समजतंय 3d6. त्याच्यानंतर आयर्न नंतर कोबाल्ट तुमचा, हिअर कोबाल्ट हॅविंग ॲटॉमिक नंबर 27, अर्गॉन 3d7 4s2. एक्सपेक्टेड ऑब्झर्ड सेम असणार आहे मित्रांनो, इथं पण सेम इथं पण सेम, फक्त याच्यात बदल झाला आहे. कोणामध्ये रे, ह्या क्रोमियममध्ये फक्त तुम्हाला बदल झालेला दिसेल मित्रांनो, बरोबर आहे. त्याच्यानंतर निकेल 28, अर्गॉन 3d8 4s2. त्याच्यानंतर आहे कॉपर, इथं मात्र व्यवस्थित बघायचं आपल्याला परत, अर्गॉन 3d9 4s2. बट हिअर इट्स ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज अर्गॉन 3d10 4s1. एक इलेक्ट्रॉन जो आहे तो इकडे शिफ्ट झाला. तुम्हाला समजलं असेल, कारण की d9 हा फिल्ड होत नाही, कम्प्लिटली फिल्ड पण होत नाही. पण जर d10 केलं तर ते कम्प्लिटली फिल्ड होणार. हा तर कम्प्लिटली फिल्ड आहे, हा फिल्ड स्टॅबिलिटी असणारच त्याला, बरोबर आहे. सो ॲज टू अचीव द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी तो इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला. शेवटचा जो आहे मित्रांनो तो आहे तुमचा झिंकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहिणार मग, अर्गॉन ऑलरेडी 3d10 4s2 असणारच आहे. तर 2 इलेमेंट असे आहेत मित्रांनो ज्याच्यातलं ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुमचं वेगळं आलं आहे, कॉपर आणि क्रोमियम. का, टू अचीव दी एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. दिस इज द रिझन बिहाइंड दॅट, बरोबर आहे. ते तुमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर विच इलेमेंट, 3D सिरीज इलेमेंट. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुमच्या समोर आहे मित्रांनो, याच्यावर आधारित तुम्हाला त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय ती बघायची आहे. देअरफॉर कन्सिडर हिअर दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सिरीज एलिमेंट. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑलरेडी बघितलं आहे, आता ऑक्सिडेशन स्टेट काय असेल. ऑक्सिडेशन स्टेट किती इलेक्ट्रॉन्स ते यूज करतात सो ॲज टू फॉर्म द बॉन्ड फॉर्मेशनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स ते युटिलाइज करतात, एक तर देणार किंवा शेअर करणार त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. हे सर्व एक महत्त्वाची गोष्ट आहे. ऑल एलिमेंट्स फ्रॉम डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक, जोही आपल्या चॅप्टरचं नाव आहे डी अँड एफ ब्लॉक, ऑल एलिमेंट्स आर युअर मेटल्स. सर्वच्या सर्व एलिमेंट मेटल्स आहेत. बघा त्या ठिकाणी तुमचं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, सहज तुम्हाला त्या प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट जी मित्रांनो ती सांगता येईल. जसं आता या ठिकाणी बघा, याने जर हे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर समजा याची ऑक्सिडेशन स्टेट काय रे +2, 2 + 1 3 जर देऊन टाकले तर +2 +3. व्हेरिएशन आहे, डी ब्लॉकचं ते वैशिष्ट्य आहे. इथं ग्रुप फर्स्ट एलिमेंट जे आहेत फिक्स ऑक्सिडेशन स्टेट आहे, इथं पण फिक्स आहे 1 2, बरोबर आहे. पण इथं मात्र डी ब्लॉकमध्ये दे शोज अ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. का, ते पुढे बघणार आपण. म्हणून 2 वेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट ते तुम्हाला दाखवतील. टिटॅनियमचा जर विचार केला तर बघा, हे 2 इलेक्ट्रॉन जर त्याने देऊन टाकले तर +2. समजा याच्यातला 1 दिला तर 2 + 1 दिले तर 3 झाले. 2 + 2 म्हणजे 4 देऊन टाकले तर +4, +2 +3 +4 हे झालं तुमचं टिटॅनियमचं आहे. त्याच्यानंतर इथं विचार करू आपण व्हॅनाडियम. 2 इलेक्ट्रॉन जर दिले तर +2, ह्या 2 सोबत 1 दिला इकडचा तर +3, अजून 1 दिला तर +4, अजून 1 दिला तर +5, एक एक वाढत जाईल मित्रांनो. इथं पण तसंच असणार आहे मित्रांनो. जर तुम्ही ह्या क्रोमियमचा विचार केला तर क्रोमियमसाठी समजा त्याने हे 2 इलेक्ट्रॉन जर दिले तर +2, नंतर +3, नंतर +4, नंतर +5, नंतर +6. बघा +2
आणि नंतर हे 4 इलेक्ट्रॉन एक एक दिले जातील. मग 4 इलेक्ट्रॉन एक एक म्हणजे काय, +3 +4 +5 +6 4 झाले बरोबर, इथून 4 बरोबर आहे. जर तुम्ही Mnचा विचार केला, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो Mn. बघा +2 तर असणारच आहे, नंतर हे 5ही इलेक्ट्रॉन तो हळूहळू देईल, म्हणजे 5 वेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट पुढे तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे काय, +3 +4 +5 +6 +7 झाल्या का 5. 1 2 3 4 5 एक एक इलेक्ट्रॉन देतोय आणि हे 2 तर आहेतच +2. मग इथं किती होतील रे, +8 होईल का, नाही +8 होणार नाही मित्रांनो. त्याचं कारण काय, कारण की इथं जर विचार केला तुम्ही तर 3d6 4s2 हे 2 इलेक्ट्रॉन जर समजा त्या Feने दिले तर तो +2 दाखवणार, डेफिनेटली दाखवणार, तुम्हाला माहिती आहे +2 तो दाखवेल. बट या 3d6चा जर विचार केला मित्रांनो, 3d6 इकडे लक्ष द्या, 3d6 काय असणार आहे, 1 2 3 4 5 हे तुमचं 3D ऑर्बिटल असं समजू. 6 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहेत, 6 म्हणजे हे 1 2 3 4 5 आणि हा 6वा इलेक्ट्रॉन मधला पेअर्ड असणार आहे, बरोबर आहे. मग आता या 6 पैकी फक्त किती इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो, 4च देऊ शकतो. 4 देईल म्हणजे काय करेल तो, +3 +4 +5 +6 कमी झालं बघा, 3 4 5 6 7 परत 6 एक कमी झाला. आता लक्षात आलं 6 का आलं, कारण की हे पेअर्ड इलेक्ट्रॉन तो डोनेट करणार नाही, हे 4 डोनेट करेल, हे 4 आले बरोबर तुमच्या, बरोबर आहे. म्हणून Feसाठी मात्र +6 पर्यंतच आपण ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार. मग तसं कोबाल्टचा विचार करा मित्रांनो, कोबाल्ट +2 तो दाखवणारच आहे, बरोबर आहे. आता 7 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. 7 म्हणजे काय रे, बघा हे 7 इलेक्ट्रॉन झाले, 2 आणि 2 4 आणि 7, किती फ्री आहेत, 3च फ्री आहेत, सिंगल आहेत, अनपेड आहेत. त्या तिघांचा जर विचार केला तर +3 +4 +5 बघा आले 3, खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर निकेलमध्ये परत पेअरिंग होईल बघा मित्रांनो, 8 इलेक्ट्रॉन हे पेअर झाले, 2 + 2 + 2 झाले 6 आणि 2 अनपेड. 2 अनपेड म्हणजे काय, बघा ऑलरेडी तुमचा +2 आहे आणि त्यातले 2 ॲड करायचे आहेत, +3 +4, खूप सिंपल आहे. जर तुम्ही कॉपरचा विचार केला तर कॉपरमध्ये 39 बरोबर आहे, 29 इलेक्ट्रॉन्स आहेत. 29साठी कॉपर तुम्हाला 2 वेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट, बघा 4s जो आहे 4s1 त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल, कारण की त्या 3d10 ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेड असं. किंवा तुम्ही याचा विचार केला तर हे दोघं इलेक्ट्रॉन्स जर त्याने दिले तर तो +1 +2 ह्या पद्धतीने कॉपर जो मित्रांनो तुम्हाला 2 वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. आणि झिंकच्या बाबतीत जर विचार केला तर जस्ट इट शोज द +2 ऑक्सिडेशन स्टेट. तर किती इलेक्ट्रॉन त्याच्याकडे अनपेअर्ड आहेत, जेवढे इलेक्ट्रॉन तो शेअर करेल देईल, त्याच्यानुसार त्याची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज पॉझिटिव्ह, कारण की मेटल्स आहेत मित्रांनो. मेटल्स असले तर इलेक्ट्रॉन देणार, शेअर जरी केलं आहे तरी तो त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटसोबत शेअरिंग करायला, म्हणजे हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असल्या कारणाने तुम्हाला त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती प्लस या ठिकाणी दिसेल मित्रांनो. तर ह्या पद्धतीने खूप इम्पॉर्टंट पार्ट जो तुमच्या चॅप्टरचा आपण कंप्लीट केलेला आहे, 3D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट हे फार महत्त्वाचं आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. आणि महत्त्वाची सूचना परत तुम्हाला सांगतो, कुठल्याच प्रकारच्या नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही आहेत. स्वतः तुम्ही ते रनिंग नोट्स तयार करा, बुक्समध्ये बघा जरा, आणि आपण सेल्फ प्रिपरेशन करत असताना त्या रनिंग नोट्स तुम्हाला फार उपयोगी पडतील. स्वतः त्या तयार करण्याचा प्रयत्न करा. काही डाऊट असेल तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता, ठीक आहे. तर या पद्धतीने हे चॅप्टरची सुरुवात आपली झाली आहे. 10-12 लेक्चर्समध्ये हे चॅप्टर तुमचं संपेल. महत्त्वाचं खूप मोठं चॅप्टर आहे, म्हणजे मार्कांच्या दृष्टिकोनातून, म्हणून खूप सिरियसली तुम्ही हे चॅप्टर घेतलं पाहिजे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला फार महत्त्वाचा बेस तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण थांबतो आहे. फायनली इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय.